या बातमीचे प्रायोजक आहेत MK अप्सरा गॅरेज. नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. सोलापूर शहर मध्य विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला आहे. गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठवण्यासाठी रिक्षावाल्यांनी हा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले. आता चेतन नरोटे यांच्या रूपात गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठवण्याचा निर्धार रिक्षा चालकांनी केला आहे. शहरातील एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन व इतर परिसरातील रिक्षा संघटनांनी काँग्रेसचे शहर मध्य विधानसभा उमेदवार चेतन नरोटे यांना हा जाहीर पाठिंबा दिला आहे. होम मैदान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, रिक्षा चालक संघटनेचे अशोक गायकवाड, आतिश शिंदे, पुरुषोत्तम गवळी, शिवाजी साळुंके, चंदू गायकवाड, रियाज बागवान, रमेश जाधव, लक्ष्मण गायकवाड, बसू कोळी आदी उपस्थित होते. पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे शहर मध्यचे अधिकृत उमेदवार एक गिरणी कामगारांचा मुलगा कष्ट करून तुमच्यासारखाच पक्षाशी एकनिष्ठ राहून मागचे 30 वर्ष नगरसेवक पद, कोणताही राजकीय वारसा नसताना आज इथपर्यंत त्याचा प्रवास होतो. जसा रिक्षावाल्यांचा प्रवास असतो, संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोहोचता आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देताय, पाठिंबा देताय. पण पाठिंबापुरतीच मर्यादित राहू नका. तुमची भूमिका आजपासून 20 तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भाऊंना निवडून आणणं हे गरजेचं आहे. रिक्षा संघटना ही नेहमीच प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्यासोबत असते आणि रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं. तर हे शहर मध्य 15 वर्षांनंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागाळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात. भडकाऊ भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेढ निर्माण करणारे उमेदवार नसतात. आणि हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. समाजाला एक ठेवणं, गोरगरिबांसाठी काम करणं, सोलापूरमध्ये अमन, चैन आणि शांतता ठेवणं. सोलापूर ही 4 हुतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते. मागचे 15 वर्ष इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापुरात दंगा किंवा दंगल पसरवण्याची. खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही, कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे. रिक्षा चालक जे असतात ते पण वेगवेगळ्या जाती धर्माचे जमातीचे असतात, पण तुमच्यामध्ये जी एकी आहे तेच खरं तर तीच मिनी इंडिया आहे, तेच खरं देश आहे, तेच खरं भारत देश आहे. आणि त्याच प्रकारचा संदेश, त्याच प्रकारची भूमिका देशभरात गेली पाहिजे. या BJPने आपल्या देशाला जातीची, धर्माची, पातीची कीड लावली, ती मुळापासून उपटून आपण फेकून द्यायला पाहिजे. काँग्रेसला मतदान करून आणि चेतन भाऊंना निवडून आणून येणाऱ्या 20 तारखेला चेतन भाऊंना आशीर्वाद स्वरूपात मतदान कराल अशी मी सगळ्यांना विनंती करते. सगळ्या रिक्षावाल्यांना, कुटुंबियांना 2 नंबरचं बटन आहे, 2 नंबर म्हणजे विक्ट्री, आणि 2 नंबरच्या बटनावर बापू चेतन भाऊंना निवडून आणा अशी मी सगळ्यांना विनंती करते. पुनश्च तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चेतन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज सोलापूर शहरातील सर्व रिक्षा चालकांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आपण ताईंना लोकसभेला सर्व रिक्षा चालकांनी पाठिंबा दिला, तो दिवस मी विसरू शकत नाही. आणि तो दिवस आज आम्हाला आठवतोय की ताईला विजय करण्याकरता हे सर्व रिक्षा चालक त्यावेळेस ह्या ठिकाणी ह्याच मैदानावर इथं बाहेर पडले होते. आज विधानसभेला आपण आता सांगितलं की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की हे सर्व रिक्षा चालक स्टेशन आणि एसटी स्टँड हे 2 प्रमुख स्थान आहेत आणि आपण सगळेजण शहर मध्यमध्येच प्रवास करता, तेव्हा जास्तीत जास्त शहर मध्यकड आपला सगळ्यांचा या ठिकाणी वहिवाट आहे. आणि तुम्ही आता सगळे मनावर घेतलात, ज्याप्रमाणे ताईला निवडून आणलात त्याचप्रमाणे एक मिल कामगारच्या मुलाला आपण सगळे निवडून आणचाल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला उमेदवार हा तुमचा उमेदवार आहे, MIM उमेदवार आहे, पार्टी हैदराबादची आहे, उमेदवार मुंबईचा आहे. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज हिंदुत्वाचे गाणे गात आहेत, त्यांच्या रक्तात पहिले काँग्रेस होतं, काँग्रेसमध्ये पटलं नाही गेले सेनेमध्ये तर पटलं नाही गेले आता भारतीय जनता पार्टीमध्ये. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना देणं घेणं लोकांचं नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आता हिंदुत्वाचं गाणं गायला. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष सेक्युलर पक्ष आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळं आजपर्यंत विकासाला म्हणजे ताईला गेले 15 वर्ष या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे. ताईचा वारस, काँग्रेस पक्षाचा वारसदार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे बघून कामाला आणि विकासाला तुम्ही मतदान देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह हात आहे, आपला क्रमांक 2 आहे, 2 नंबर क्रमांकावर आपल्याला 20 तारखेला मतदान द्यायचं आहे आणि 23 तारखेला इतिहास करायचा. या मिल कामगाराच्या मुलाला आमदार म्हणून पाठवायचं आहे. ते आपण करसाल आणि आमचे खासदार वर आहेत. मी जर उद्या आमदार झालो तर दोघं मिळून ह्या सोलापूरचं डबल इंजिन या ठिकाणी काम करणार आहे. आपण ते करसाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रचारार्थ जमलेल्या सर्व रिक्षा चालक बांधव वेळ काढून आले, त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने ताईंना लोकसभेत पाठवण्यासाठी आपण निश्चय केला होता त्याच पद्धतीनं आज सुद्धा याच ठिकाणी चेतन भाऊला सुद्धा आपण विधानसभेत पाठवणार आहोत. त्यासाठी हा आपल्या रिक्षा चालकांना मेळावा आपण आयोजित केलेला आहे. आम्ही तुम्हाला एवढंच वचन देतो, आमच्या रिक्षा चालकांचे जे आमच्याकडून होणार आहे तेवढं आमच्या परिणामी ते सहकार्य करणार आहेत. एवढंच बोलता 2 शब्द संपवतो. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात, पेट्रोल भरून खिसा खाली होतोय, अवरेज देखील मिळत नाही तर चिंता सोडा. आजच आपल्या 4 चाकी वाहनांना CNG किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट BS6 बसवून मिळेल, तसेच CNG LPG टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875 9359828428.